तारखेला परिसरात स्फोट घडला होता आणि त्यात 13 जणांचा मृत्यू झाला आणि 30च्या वर जखमी झाले. आता अजून नेमकं उघड झालं नाही की हा हल्ला पाकिस्तानच्या दहशतवादीने केला की आपल्या देशातल्या दहशतवादीने केला, परंतु दहशतवाद्यांच्या ह्या कारवाया अजूनही चालू आहेत. पूर्णपणे यांच्या नाग्यात ठेचल्या गेलेल्या नाही आहे आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी हा जो काही आतंकवाद आहे हा मुळासकट उपटून फेकणं गरजेचं आहे. इथं म्हणजे अनेक 1987 पासून आतापर्यंत अनेक या भारतीयांच्या देहाची चिंधऱ्या या आतंकवाद्यांनी उडवल्यात. अनेक लोक कायमचे जायबंदी झालेत आणि हा आतंकवाद असाच फोफावत राहिला तर भारतीयांचं जीवन जगणं त्यांना मुश्किल होणार आहे. आणि म्हणून मुळासकट जर पाकिस्तानचा याच्यामध्ये हात असेल, जसं मागे विधान केलं होतं की भारतावरचा होणारा हल्ला किंवा आतंकवादी हल्ला हा याच्यात जर पाकिस्तानचा सहभाग असेल तर ते युद्ध समजलं जाईल, तर युद्ध समजून पाकिस्तानला धडा शिकवावा अशाच प्रकारची मागणी माझी असेल.